मग काहीच खतरनाक साप. बहुत मोठी हवेली है यहाँ पे. एक काळी 2-4 आईच्या गावात. हा मला काय वरती गाड्या पण येतात वाटतं. तिकडे बघ, तिकडे बघ. व्हॉट इज दिस? हनुमानजी झोपलेले. म्हणजे आमचे थोबाड बघून जर तुम्ही बोलणं ऐकलं तर तुम्हाला अजून जास्त आवडेल असं मला वाटतं. माझं थोबाड बघा, माझं थोबाड बघूनच ऐकेल तुम्हाला. तिचं थोबाड बघून मला नाही वाटत तुम्हाला ऐकेल. आय विश की हा रस्ता फार बेकार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल मध्ये. आज आपला ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल की निळकंठेश्वर टेम्पलकडे आपण जाणार आहोत. स्वामींचं दर्शन घेऊन आणि आपली युट्यूबची प्लेट यांचं दर्शन घेऊन आपण आज निघत आहोत निळकंठेश्वर मंदिराकडे. तर हा माझा युट्यूब चॅनलवरचा पहिला ब्लॉग आहे. सो बघूया कसा होतोय. मला माहित नाही कसं होतं, मला काही ब्लॉगिंगचा एक्सपिरियन्स नाहीये. सो प्रयत्न करतोय, सुरुवात करतोय की प्रत्येक माणसाने कुठून ना कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे. तुम्ही पण कोणता विचार करत असाल तर सुरुवात करा, पहिलं पाऊल टाका यशाकडे. सो बघूया, ही आमची आहे मिनी टीम. सो आम्ही चाललोय आता. सॉरी जरा बाहेर तुम्हाला जरा वातावरण जरा वेगळे दिसते, कपडे बिबडे टाकलेले आमच्या पार्किंगला. सो ठीक आहे. ही माझी वाईफ आहे अश्विनी आणि हे आमचे 2 चिल्ली पिल्ली. हाय करा सगळ्यांना. हॅलो, हाय परी, से हाय बेटा, हाय कर परी, हाय. तर आज आम्ही चाललो आहोत निळकंठेश्वर टेम्पलकडे. कसा प्रवास होतोय पाहूया. पहिल्या ब्लॉग मध्ये काय काय गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं, ट्रिपचा खर्च किती आहे, प्रवासाचं रूट कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. तर स्टे ट्यून विथ अस. तर आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली आहे धायरी गावामधून आणि त्या सुरुवातीलाच पाऊस चालू झालाय. किटी कसं वाटतंय पावसामध्ये? हाँ, ऊपर दिख रहा है, ऊपर देखो ना, व्लॉग में दिख नहीं रहा है कि तुम्हें? बहुत जोर से बारिश आ रही है शायद. पण लेकिन प्रॉब्लेम असा आहे ना की पाऊस सुरू झालाय, लहान मुलं सोबत आहेत. आता मला नाही माहित आता पुढे जाऊन कसं होणार आहे. लेट्स सी बघूया. आता आम्ही चाललोय धायरी गावामधून खडकवासल्याच्या बॅक साईडच्या रूटने आम्ही जाणार आहे. याला दुसरं रस्ता सुद्धा आहे. सिंहगड रोडवरने सुद्धा जाऊ शकता तुम्ही. पुढे पानशेत वरून युटर्न घेऊन सुद्धा निळकंठेश्वरला जाऊ शकता. अदरवाईज सिंहगडच्या बॅक साईडने सुद्धा रोड आहे. एलडी रोडवरून सुद्धा तुम्ही निळकंठेश्वरला जाऊ शकता. सो बघूया, आपण लोकेशन एक्सप्लोर करूया, तुम्हाला समजूनच जाईल. सो पाऊस थोडासा कमी झालाय चालता चालता, बट लेट्स सी पुढे कसं अजून फेस करावं लागतंय. आता आम्ही 4 जण आहे. आमच्याकडे 2 व्हीलरवर आहे. मी ओला गाडी घेऊन चालले, ओला इलेक्ट्रिक बाईक वरती. सो लेट्स सी. पुढे सुरुवातच केली होती तर सगळा पावसाने बट्ट्या बोळ केलाय ट्रिपचा. आणि हे अशा प्रकारे आम्ही बच्चे लोग देखो कैसे, छोटे बच्चे ये जादू बन गए. जादू ये तो बड़ा फ्रैंकलिन देखता है, बताए क्या फ्रैंकलिन डूब जाता है तो इसको भी अच्छा लगता है. ए परी छोटी, इधर देखो, से हाय, हाय कर, हाय हाय दोस्तों, कैसे हो तुम? हम तो घूमने जा रहे हैं, तुम भी आ रहे का साथ में? मला वाटतंय मला माझ्या सुरुवातीचाच भट्ट्या गोळ झालाय. भयंकर जोरात पाऊस आलाय, तुम्हाला दाखवतो इकडे. मोबाईल. सो चलो पुढचा प्रवास बघूया कसा होता. किती पाणी होतं परी, सांग ना. बहुत हे बघा, बहुत पाणी होतं. पहिलाच व्लॉग आहे, मला नाही वाटत पहिलाच व्लॉग लेट होणार आहे. त्याच्यामध्ये पण भांडणं होतात का काय माहिती. एव्हरी टाइम आमचं शूट असंच होतं. एकदा चांगलं शूट चालू राहिलं, मिलियन्स व्ह्यूज गेले ना, मग मध्ये मध्ये भांडणं होतात. मग ते व्हिडिओजला बाप लागतो आमच्या. अरे बापरे, इथे काय बांधायला लागले? यामध्ये कुमारचा इगो आड येतो. एनिवेज ती आता बंद करते. पाणी कसं साठलंय. बघ भाताची शेती करतात बघ. भात कुठे याच्यात काढलंय ना त्यांनी, काढल्यात. भात कसं काढतील ते, आता तर लागण सुरू होते ना भाताची. मग लागण कुमारला काहीच माहित नाहीये आणि उगाच आपली बोलतोय. शेतीतला काहीच माहित नाही. अरे यार, ये तो बहुत बड़ा ट्रक बीच में आ गया यार रास्ते में. आइको बीच में ऐसा वैसा जाता है यार. ट्रक के बीच में रास्ता आगे ऐसे लगता है. हाँ, रास्ते के बीच में ट्रक नहीं आएगा. रास्ता अभी हम अच्छा जाते हैं आगे. चल हो बाजूला जाऊ दे आम्हाला. अरे यार, हे तर खूप वाईट आहे. पंक्चर झालं काय? प्रॉब्लेम झालाय. यांचं काय झालं, टायर खुश झाला वाटतं.
ये बहुत बुरा हुआ यार, बहुत बुरा लगता है। बुरा हो गया इनके साथ, टायर फुस हो गया उनका। चल चल ठीक आहे। हे तर लोकेशन मस्त आहे, बघ ना किती छोटासा रोड आहे। Yes, छान आहे ना। बॅक साइडने जा, Yes. घेतलं ना? हो बहुत छोटासा रोड आहे, पण आराम से जाना पडेगा। आहे, पण छान आहे इथे, आपले फोटोज छान येतील कोण उभे राहून। आपण काय वाटतं तुला, काढायचा कॅमेरा? बघ पाणी, ओहो नदी, ये नदी, आय विश की हा रस्ता फार बेकार आहे अयो. कुमा, नो नो नो, काय रस्ता आहे बहुत बेकार, खतरनाक काय डेंजर आहे, मला आणि छान त्याच्यात वाटलं आम्ही मला। इलेक्ट्रिक बाईक घेऊन आलोय, खतरनाक आहे। हिम्मत तो देखो, घसरा घसरी बापरे। होते, मुलं आहेत लहान, जरा काळजीने चालवावं लागते गाडीला। आणि लास्ट टाइम आलो होतो तेव्हा खूपच भयंकर चेंजेस होते, आता तर खूप बदललंय। आणि त्याच्यात रिंग रोड होतो इकडे, म्हणजे आता खूप डिमांड येणार आहे इकडे। एक मिनिट 2 मिनिट, हा घ्या 2 मिनिट। मगाशी काय बोललास तू हा. की मी पहिल्यांदा चाललोय इकडे? आणि पहिल्यांदा ट्रिप घेऊन आलो होतो ना, आय टोल्ड यू। अरे मी पहिला ओला गाडी चालवायचो ना, तेव्हा एक कस्टमरला घेऊन आलो होतो, मी पार्किंगलाच बसलो होतो। आता त्या गोष्टीलाच झाले 4 वर्ष, म्हणून मला काही जास्त आठवत नाहीये। अच्छा, मला मगाशी तू बोललास की मी अजून गेलेलं नाहीये, फर्स्ट नाही, टाइम वरती चाललोय, तर आणि गेलोच आता नाहीये तू अजून। बोलतोय की आधी वेगळं होतं, मला वाटलं कोणासोबत आलेला। देखो चोराच्या मनामध्ये चांदणं। चला, देखो बंद चंदन की करते। लकड़ी है, देखो चंदन की लकड़ी है, यही से पुष्पा भाई ने पूरी चंदन की लकड़ी पुष्पाचं स्मगल शूटिंग किया इथं था। झालं वाटतंय रे। म्हणजे आमचे थोबाड बघून जर तुम्ही बोलणं ऐकलं तर तुम्हाला अजून जास्त आवडेल असं मला वाटतं। माझं थोबाड बघा, माझं थोबाड बघूनच ऐकेल तुम्हाला, तिचं थोबाड बघून मला नाही वाटत तुम्हाला ऐकेल। तिचं थोबाड होय. बघून माझा दिवस खराब जातो, तुमचा काय चांगला जाणार आहे। घरी चल मग। मला वाटतं आता हे व्हिडिओ मध्ये ठीक आहे बोलण्यापुरतं आहे, पण घरी जाऊन माझे वांदे होणार, खायचे सुद्धा वांदे होणार आहे। अरे बापरे, परत घाण रोड आला, मला वाटतं आताच वाट लागते काय आईच्या गावात। तर आमचा छोटा डॉन तर आता गाडी चालवायला शिकलेलाच आहे, जगा चष्मा घालून कसा बसलाय। आणि किती काय बोलशील तू, तुला गाडी चालवायची शिकायची का? अरे बोल ना। हा सध्या म्यूट मोड वर आहे, म्हणून तो काही बोलत नाहीये, लाजायला लागलाय बहुतेक। परी बोलते। अरे पण तुला ब्लॉगिंग शिकायचं, तू म्हणलं ना मला ब्लॉगिंग शिकायचंय, तर मग तुला हे सगळं बोलायला शिकावं लागणार ना वेड्या। वेड्या बोल ना वेड्या, ए वेड्या, काय आहे? वेड्या बोल ना। एक मिनिट, परी इथे काय आहे? पाणी। आणि येताना नुसतं पाणी आणि गाडी, आता पाणी ही आणि आमची गाडी। छोटी परी जी आहे ती 2 वर्षाची होईल 1-2 महिन्यामध्ये। 2 महिन्यामध्ये ना, कधी असतं, ऑगस्ट मध्ये असतो ना। आता एक 1-1.5 महिन्यामध्ये ती 2 वर्षाची कंप्लीट होईल। तरी सुद्धा बघा, तिला आगाऊपणा खूप करायला आवडतो, फिरायला खूप आवडतं, एक्सप्लोर करायला खूप आवडतं। भविष्यात ती जाऊन सुद्धा मोठी अशी ब्लॉगर होऊ शकते, जर तिच्या जमेल तसं, तिला आवडेल तसं। आणि आमचा हा छोटू मिया तर काय बहुतेक मला वाटतं फ्रँकलिनचे गेम खेळण्यामध्ये टाइम वाया घालवणार आहे ना। काय परी सांग, तुला काय बनायचंय? काय बघतीयस तू तिकडे? काय दिसतंय तुला? ताज। चला तर थोडासा पुढे आमचा बघ, खड्डा पुढे आलाय, बघ, खड्डा आलाय, दिसला मी खड्डा, मी पुढेच बघतो, मी कॅमेरात बघतच नाहीये। हा. चलो ठीक आहे, आगे जाते, देखते आगे क्या मिळतंय, पुढे काय मिळतं ते बघूया। परत कमेंट करून लोक म्हणतील की तुम्ही मराठी माणसं हिंदी कशी काय बोलायला लागली, बाहेर काय विषय चाललाय, सामाजिक विषय काय चाललाय, तुम्ही आपली भाषा पुढे घेत नाही, तुम्ही लागलात हिंदी बोलायला। असं काही करू नका। जरा कसं असतं माहिती का, आपले पब्लिक ऍडजस्टमेंट करायची असते, जरा आपण माणुसकी दाखवायची असते मराठी। हा, आपण मराठीला कोणी जर नावं ठेवत असेल, कोणी जर मराठी भाषेचा कमीपणा दाखवत असेल, तर त्याला चोपलं तर बरोबरच आहे, चोपणं योग्यच आहे मला असं वाटतं। काय म्हणतो, बरोबर ना किट्टी? हा, मराठीला पण काय बोललं की चोपायचं, बिंदास चोपायचं। रिस्पेक्ट करणाऱ्या माणसाला रिस्पेक्टच द्यायची असते। हा, जैसे जैसे ते एक म्हण आहे बघा, काहीतरी आहे, मला माहित नाही। चल चला। आता मगाशी काय म्हणत होती ही, बघितलं ना तुम्ही, की मी जर विदाऊट कोण फोन इकडे विचारायला राहू आला शकते होता की निसर्गरम्य कधी fix जागेमध्ये, पण पण आमच्या हे घरच्यांना आल्यापासून नाही बघा गेलं. 4 वेळा झालं फोन हा. आता कसं म्हणणार, आता त्याने माईक लावलाय, मग आता फोन लावला. तो पण आवाज आला नसेल तुम्हाला माईक मध्ये, कळूनच येईल। त्याच्यानंच नाही. घरची किरकिर आयुष्यामध्ये चालूच मग दाजींनी असते, मला मगाशी फोन घरच्या केला होता, माहिती होतं किरकिरीमधून म्हणून उद्या तिला वेळ सांगायचं काढून, जायचंय. पर्सनल आयुष्यामधून वेळ काढून, पर्सनल प्रॉब्लेम्स मधून वेळ काढून, पर्सनल बघू ना आता, भांडणांमधून, येऊ दे पर्सनल त्या- मित्रांसोबत असेल, घरच्या सोबत असेल, गर्लफ्रेंड सोबत असेल,
बायकोसोबत असेल सगळ्यांच्या भांडणामधून वेळ काढून प्लीज फिरायला जा, एन्जॉय करा, लाईफ जगा. आता बघू आयुष्यामध्ये कोणाचं आयुष्यभर काय पैसाच नाही बाबा. कमवत बसलं तर मग जगणार कधी म्हातारपणी. काय फिरण्याच्या आपल्या आजकाल काय पहिल्यासारखं राहिलं नाही जेवण वगैरे. अरे मी बोलतोय ना दोस्त लोगों से मेरे. हा मी काय म्हणत होतो, हा. काय म्हणत होतो तिच्या आईला विसरलो. मी काहीतरी म्हणत होतो. एक मिनिट हा, मला रस्ता शोधायचा जरा कुठे जायचं. हा मुझे लगता है हम पहुंच चुके हैं. चांगलं आहे एकदम डोंगर अरे पर्यंत मस्त. आय, 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 आय. ओय. हो मग काय. हाँ यहाँ पे हाँ अभी हम बड़े देखो इथे आता इथे चाललोय आपण इथे पोचलो काय डोंगरापासून. आपण? ते खाली तर डोंगर आहे, सुरुवात इथून झाली आता रस्त्यावर वाटतं. चालाय अरे आणि गाडी गाडी चढती की नाही. ए गाडी चल चल हा चल. गाडी चढती पण मला टेन्शन होतं गाडी नाही, चढती. नाही, लोड घेत नाही. आणि लोड घेतला चाललो तर आहे आम्ही. लवकर मरून. काय बेटा, बापरे केवढं खड्डा आहे. कुछ दुकान ही नहीं मिल रहा। अरे दुकान यार कितना, आमच्या कार्तिकला खूप भूक लागलेली आहे आणि तो दुकान शोधायचा प्रयत्न करतो. एवढा मी पण शोधायचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी काहीतरी खायला घ्यायचा प्लॅन चालू आहे आमचा. पण यार नेमका तर चढायला लागलो आम्ही. आता कुठे दुकान मिळेल माहित नाही आम्हाला, पण ठीक आहे. त्याला खूप भूक लागले. फायनली आय थिंक 2 किलोमीटर इथून लोकेशन राहिले. आता खूप जवळ आले आपल्याला, खूप डोंगरावरती आलो आपण. आणि एक वन डे साठी जर तुम्ही जवळपास पुण्याच्या जवळपास जर कोणतं लोकेशन शोधत असाल तर नीळकंठेश्वर टेम्पल एक हिल स्टेशन टाईप मंदिर पण आहे, हिस्टॉरिकल मंदिर सुद्धा आहे आणि खूप छान लोकेशन सुद्धा आहे. तुम्हाला जर फोटोशूट करायचं असेल, तुम्ही जर फोटोशूटसाठी बघत असाल, एक निसर्गरम्य ठिकाणी जर फिरण्याचा विचार करत असाल तर खूप छान असं लोकेशन आहे. किती भूक लागली ना, आय नो बेटा तुला भूक लागली खूप. खूप छान लोकेशन मागे बघू शकता, खूप डोंगर आहे आणि आपल्याला अजून खूप वरती जायचंय. आय थिंक ओलाचे जरा वांदे दिसायला लागलेत माझे. गाडी चढती का नाही, चढती का नाही. ओ माय गॉड, गाडी चढत नाहीये. गाडी गाडी थांबली. कैसे करना है? देखो ये तो प्रैंक बहुत मजाक किया प्रैंक था हमारा. गाड़ी चढ़ नहीं रही, अब इनको हमने उतार दिया है नीचे, तो इनको थोड़ा सा चलाते हैं, हम ऊपर जाते हैं. कैसा लगा हमारा मजाक? कैसा लगा मेरा मजाक? हमने तो उनको उतार दिया किट्टी. नहीं यार, परी है उसके हाथ में, तो वो बेचारी एक तो पहले से ही दमल्यासारखी करते आहे. त्याच्यामध्ये त्यांना जर चालवलं तर वांदे होतील. परत म्हणते मागाशीच म्हणले माझ्याकडनं चालणं होणार नाही जर जास्त वरती असेल तर. आता मी हिला गाड्यांवरती कसं घेऊन जाऊ? मी बघत होतो चांगली बायको गाड्यांवरती फिरणारी, पण अशी भेटली मला. काय करणार त्याच्या आईला. त्याच्या बड़ी गाड़ी आ गई है, बहुत बड़ी गाड़ी है, जा रही है. ए बायको चलना पटकन. मैंने तो मजाक किया था, तुम तो सीरियस हो गई. हा पहा इथून नजारा काय छान दिसतोय. माझं सुंदर सुंदर आता टक्कल नको ते- दाखवू ना त्यांना. एवढा मी सुंदर दिसतो, माझं सुंदर टक्कल दाखवून का तो हे करतो. माझी ड्युटी असं खराब करायला लागली, कळतच नाही. बाय द वे मला सांगा, तुम्ही सगळे इथे का थांबलोय आपण? आम्ही इथं ना स्नॅक्स पार्टी करण्यासाठी थांबलेलो आहेत. हमें छोटे बच्चों को बहुत भूख लगी थी, उसमें से मैं भी एक छोटा बच्चा हूँ. अच्छा कार्तिक, तुला भूक लागली आहे? किती भूक अभी लागली बच्चों को आहे? खिचड़ी भी लाई है हमने, तो खिचड़ी भी खिलाई. खूप. अच्छा हे बघा, परी तू काय खातीयस? ए बाळा, कार्तिक तू काय खातोयस? चिप्स. चिप्स आहेत का ते? काय आहे ते? कुरकुरे आहेत ना? हा ठीक आहे. खिचडी खा साबुदाण्याची. इकडे पहा हे लोक काय खातायत. अच्छा मला वाटतं यालाच जास्त भूक लागली. तू कोण दिसतोय माहितीये? बाबूराव दिसतोय. बाबू भैया. ये मेरा स्टाइल है. काय खातोय?
खिचडी खातोय. परी तू काय खातीयस? तू पण खिचडीच खातीये? ठीक आहे, हा खा. तिला चारताय आणि तोंडात घास घालताय. खातच नाही तुम्ही, काय करू? ठीक आहे. ओय ओय परी को भी चाहिए. खावा खावा, सगळे खा, सगळे खा. घे तुझा चलो. box. अभी हम कहाँ पे आ चुके हैं बेटा? कुठे आलो आपण? आपण थोडंसं लांब आलोय. हम पहाड़ों में आ चुके हैं. पाराकंदान. हम्म. चलो पहाड़ों में तो मजे ही मजे रहते हैं. पहले तो हम लोग नहीं रहते, अभी पारो के अंदर आ चुके थे. और ये बेचारे हमारी इलेक्ट्रिक ओला लेके हम आ गए, उसकी पूरी हम जान निकाल रहे हैं. लोक म्हणतात ओलाचा रिव्ह्यू पण पाहिजे ना आम्हाला त्याच्यामध्ये ब्लॉग मध्ये. बरेच लोकांचे बघतो मी ब्लॉगिंगसाठी बघत असतात, त्यांना चढू शकते का नाही गाडी, किलोमीटरची रेंज काय देते. तर तशी गाडी चांगली आहे, सर्व्हिस प्रॉब्लेम आहे, बाकी नाही ते. हे देखो हमार घर आज काय म्हणते परी? काय झालं? कोण आहे तिकडे? कोण आहे? अच्छा बुब्बू आहे का? बुब्बू आहे परी, बुब्बू. परी धर बिस्किट तुला एक, धर ना तुला. त्याला देऊ मी खायला? हा? भूक लागली तुला लय? सब भूखे बच्चे. हे खाओ, तुम भी खाओ. लो खाओ बेटा. उसको दे दो, उसको दे दो. तुला पण भूक लागली? आई कुठला का काय? धर. मग खूप साध्या. परी हात खाईल बरं का तुझा ते. तू खा, तुला दिलं ते, त्याला देतो मी. हा. ठीक आहे ना, मग काय झालं त्याला. ठीक आहे ना बेटा, खा बेटा तू, काय नाही प्रॉब्लेम. दो उसको. आणि नाही का? अब देखो ना गाइस, ते मला कॅप दे ना, मी छान फोटो घेऊन माझे. हे देखो मम्मी आपने काय मित्रांनो, उगाच ते ब्लॉगसाठी एवढं सुद्धा बोलताय, नाहीतर नाही ते येडं गबाळ. मला हटाय करायला. आर्टिस्ट लोक आहेत, त्यात आपल्याला मराठी पण आली पाहिजे. ऍक्च्युली तसे आम्ही गावठीचे, बघा ह्या माहितीला लगेच उतरायचं आले. तसं गावठीचे पण असं पुण्यामध्ये राहून थोडेसे जरा शुद्ध भाषा शिकणार आहे. तर पुणेकर आम्हाला ब्लेम करतात, तुम्हाला न म्हणता येत नाही, पाण्याचा न असतो, नळाचा न असतो असे म्हणतात. माहित नाही तुम्हाला, खूप आगाव असतात पुण्याची लोक. आणि पुण्याची लोक फक्त पुण्यातील बेसिक लोकांना म्हणतात आम्ही पुणेकर. पुण्याच्या बाहेर रुरल एरियातील लोकांना म्हणतात नाही ते पुणेकर नाही आहेत. अशी काही लोक आहेत, काही लोक चांगली सुद्धा आहेत गाड़ी आले. जे मला सपोर्ट करतात. काही काही लोक खूप आगाव आहेत, ते सगळीकडेच असतात. फोटोग्राफर बनवून टाकलाय मला, माहिती का? एवढे फोटो काढलेत, 15-20 फोटो काढले असतील मी. कमीच ऍक्च्युली 30-40 झाले असतील. मित्रांनो नमस्कार. ऐता गाला नुसतं फोटो काढून निसर्ग चांगला आहे, फोटो काढ, प्रत्येकाला वाटतं फोटो काढावा. पण 1, 2, 3 ठीक असतं रे. 25, 40, 50 एवढे फोटो कोण काढतं? किती मस्त फोटो आला हा. हे बघा अजून तेच आहे. किती मस्त फोटो आलाय हा, तुम्हाला पण दाखवतो. छान फोटो आलाय तसा, मीच काढलाय. क्रेडिट द्यायची पण जरा सांगावं, क्रेडिट पण कुणी काढला फोटो म्हणून. फोटो मध्ये असणाऱ्यापेक्षा ना फोटो काढणारा सगळ्यात महत्वाचा असतो. पप्पा गरम होतंय. चला बाद झालं. मी त्या डॉगीला, छान डॉगीला बाय बाय करून पुढे चाललो आहे. आणि तुम्ही आता फोटो काढताना वातावरण खूप छान होतं. फोटो तुम्हाला दाखवतो, आम्ही व्हिडिओमध्ये टाकतो थोडेफार फोटो. खूप छान फोटो निघालेत. आता खूप भयंकर असं वातावरण झालेलं आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता, वरती दिसेल तुम्हाला. हा, खूप ब्लॅक असं हॉरिफाईंग झालंय. आणि भयंकर पाऊस चालू होणार. नुसतं पाऊस नाही तर भयंकर पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. तर बघूया आता कसा पाऊस लागतो आपल्याला. साधारणतः 1-1.5 किलोमीटर लोकेशन राहिलं आपल्या इथून
सो लेट्स सी हाऊ इट इज. खूप छान क्लायमेट आहे, थंड क्लायमेट आहे आणि फोटोज पण खूप छान येतात. स्टे आय डोंट नो बेटा. लिटरली 2 सेकंदासाठी ना मिनी हार्ट अटॅक आला होता, कारण ज्या माईकने आम्ही रेकॉर्डिंग करत होतो तो 2 सेकंदासाठी आम्हाला सापडलाच नाही. थोडं थांबलो होतं, मी चेक केला तर कार्तिकच्या जॅकेटला होता, जिथे काढलं होतं आपण तिथे मगाशी. तुम्ही बघू शकता एका ठिकाणी खूप जबरदस्त ब्लॅक असं क्लाउड्स आलेले आहेत आणि एका ठिकाणी खूप अशा व्हाईट क्लाउड्स आहेत. ऊन पण दिसते, तुम्ही जर लांब पाहू शकता खूप असं ऊन आलेलं आहे. आणि आता आपण खूप क्लाइंब करतोय, मोठा डोंगर आहे पाहू शकता. त्या डोंगराच्या वरती क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. सो आपण चाललेलो आहोत आता. लेट्स सी कसं आहे. आणि त्यात आहे आपली ओला S1 Pro. आता मी मोड चेंज केला, त्याचा हायपर मोड ऑन केला आणि चाललो आहे. ए भाई कसा आहेस भाई, बरे का? चहा पाणी वगैरे केलं का नाही? अरे काय असतं काय, बोलत जवळ एक माग देत जा. डॉगी होता आपला, छान होता. चलो ते जाऊ दे, आपण एवढा मोठा डोंगर ओलाने चढलोय. येस, आय एम हॅपी विथ ओला. हा समटाइम्स थोडे इश्यूज आहेत, पण येस दॅट्स ओके, मायनर आहेत. हे आहे पार्किंग निळकंठेश्वरचं. तिथून आपल्याला ट्रेक करत वरती जायचं आहे, डोंगरावरती जायचं. हा थांब थांब. हो हो आहे पाऊस आहे. भयंकर ॲज एक्सपेक्टेड म्हणलं होतं की पाऊस खूप जोरात येणार आणि खूप भयंकर पाऊस आलेला. हे काकी पटकन फास्ट पळ मम्माकडे जा. काय घ्यायचं अजून? बिस्किट नाही हा आहेत ना अजून इथं. अजून 2 द्या. तेच द्या. हा 2च राहिले, धरा. चिक्की घ्यायची तुला? ढोकळा चिक्की नको एनर्जी साठी. ढोकळा चिक्की द्या 2 जरा. हा ही अलीकडची. नाईस घे. स्वीट आहे ना? अरे खूप छान लागतं. नाही खाणार तू. खा की. कोणत्या पेमेंटला घे ना वर. टॉय असतं, खूप टॉय असतं. एक खायचं असतं ना बेटा. काय खायचंय? काय? शेअरिंग इज केअरिंग. तुला खायचंय नेमकं काय? 3 पैकी एक सांग. रिंग खायचंय, मोठू पतलू खायचंय. डॉक्टर टोपी घाल, चला. आईस करो चला. घे. मोठू पतलू फोडतो पहिलं. ठेव रे. हाँ चलो. ठेव. डॉगी भाई को तो हे खिला सगळं दिया. ठेव डॉगी भाई आतमध्ये. को तो खिला दिया. आता कार्तिक भाई को खिलाते. ए एवढं सामान वरती नका ठेव रे. और माझ्याकडे ऑलरेडी खूप सामान झाले. मी काय म्हटलं, बॅग मध्ये ठेव म्हटलं कुमा. बॅग मध्ये
लहान लहान पोरं बघा कसं चिप्स खात खात पुढे जात आहे. लिंगे वॉटरफॉल 5 किलोमीटरचा ट्रेक आहे. हा तर काही 1 किलोमीटर पण नाही आहे, 500 मीटर पण नाही आहे तर झालेलं आतापर्यंत. नेक्स्ट डेस्टिनेशन हमारा लिंगे वॉटरफॉल है. पता लग फिजिकल एक्टिविटी पूरी लग चुकी है. किती वर्षांनी बाहेर पडले आपण. टाइम तर सोड, आपण ट्रेकच नाही केला असं वाटतं. ट्रेक नाही केला तू कधी असं वाटलं आपण एकत्र म्हणून. सोबत पहिलाच ट्रेक आहे पण छोटासा आहे तरी पण वाट लागली. नेक्स्ट संडेचा फ्रायडे प्लॅन आमचा लिंगा वॉटरफॉल. तो तर आहे 5 किलोमीटरचा ट्रेक. काय माहीत कशी करणार आहे ही. तो फ्लॅट आहे त्यामुळे काय वाटणार नाही, सिम्पल आहे. आणि आम्हाला छोटे बच्चे देतो त्याचं वेगळं. मेंटल हेल्थ जितने के पहाड़ों में आए थे, लेकिन यहाँ पे आके पता चला कि फिजिकल हेल्थ भी पूरी नक्की भी हमारी कोणाचं होत असेल मे बी, काय माहिती. पूरा 45 डिग्रीचा क्लाइंब आहे हा. तरी छोटा आहे खूप, एवढा काय मोठा नाही. आपल्याला कातळदार वॉटरफॉलला पण जायचं आहे अजून. हा पण पोरांना घेऊन पॉसिबल नाही ते. हो मग एक्सरसाइज करावी लागणार, नाही तर मग काय करणार नाही. मोठं पोचलं तरी काय अवस्था होणार आहे. चिप्स खाते, लॉजिक जबरदस्त आहे. चिप्स खाते म्हणून तू जमला नाही. हे किट्टी, मी तुला काय सांगितलं होतं, असं टाकायचं नाही आपण. ते उचल, डू इट फास्ट. कशात ठेवायचं. बघ दादा कसा पडतोय. चलो चलो कार्तिक बच्चा, चला जल्दी जल्दी ट्रॅकिंग करो. संपले संपले तरी पण सांगत नाहीये. खाती रे, तिच्या हातामध्ये आहे ना. चला पुढे मग. हा चला चला. हो. हॅलो मोठो तो पच गया. असं वरती चढायचंय असं. आणि हा पहा मोठा आवाज मला घाबरावा लागलाय मध्ये. मागाशी पण मी असंच बसलो होतो बेडवरती आणि एकदमच चकलो ना मी. तो कसा हसतोय. कसं कसं बापरे. हे बघा कसे पळत आहे. माझे जण नाही होते असं पळणं बाबा. अरे कोणतरी फोन करते, मला वाटतं मला फोन उचलायची जास्त गरज आहे. मी विचार केला होता वरती जाऊन फोनच करेल कॉल बॅक, कारण हे बॅगमध्ये ठेवलेलं काढणं ते फार मुश्किल आहे. डबल कॉल आलाय. आलोय फिरायला बाहेर जरा. हा का. होय मी आता पानशेतला आले होते. आता होय. तरी कसं वाटतंय तुला टेकडीवर बसल्यावरती, डोंगरावर, दगड डोंगरावरती? परी
दगडावर बसल्यावर कसं वाटतं म्हणजे वरती टेक परी कसं वाटतंय तुला? एनिवेज जोक्स अपार्ट. आर्यन उई आर्यन लय येड आहेत राव हे. उई आर्यन मला वाटलं होतं माझ्या मागे बोलताल आणि हे एक मुलगा पडलेला आहे तसा थोड्या पद्धतीनं आपला बऱ्यापैकी. आणि ठीक आहे इकडचे क्लाउड्स बघा आणि इकडे काही दिसत नाहीये. इकडे पण धुके धुके आहे. आणि मस्त वाटतं. नाही पण पाहिजे लावा. बापरे किती किलोमीटर असेल हे? 1 किलोमीटर असेल ना चढ. काय झालंय केसामध्ये? वाट लागली चढून चढून. तरी इकडे ये. हार्डली 1 किलोमीटरचा ट्रेक झाला असेल आतापर्यंत असं मला वाटतं. पण फिजिकलसाठी वाट लागलेली दमलेत सगळे. क्लाउड्स आलेत फुल. मजा. चल ये परी पाणी पी. नाईस. मच्छर यहाँ पे मच्छर चावना बहुत कॉमन बात है. ये तो देखो भूतिया हवेली दिख रही है. ये बहुत भूतिया हवेली है. यहाँ पे ये काढ़ी कितने कमरे हैं? 2 एक एक खूबिया कमरा भी दिख रहा है. एक रूमची भूतिया हवेली आहे ती. अरे देखो आगे देखो कितना क्लाउड्स है. हम तो पूरे क्लाउड्स में आ चुके हैं. डॉक्टर बसायचं. कुठे बसायचं तुला? थांब. कुठे बसायचं म्हणतेस? डोक्यावर बसायचं. इथे का नको? वॉक करतेस का थोडंसं? तू खाली चालतेस का? खाली चालायचं तुला? अरे बाबा मी तुला किती वेळा सांगितलं मला नाही माहिती चढायचं एवढं वरती एवढं असेल म्हणून. वरती क्लाउड्स असतील म्हणून मी तुला सांगितलं होतं. मी लास्ट टाइम आलतो फक्त पार्किंगला बसलो होतो. कस्टमर जाऊन आले मी घरी आलो. विषय संपला. दॅट्स इट. तुम्हाला ह्या चढायपेक्षा जास्त बोलायला जमायला लागेल. तो बापरे खतरनाक. मैं तो बहुत स्ट्रांग हूँ. मुझे कुछ नहीं हुआ. मैं तो सिर्फ दिखाने के लिए ऐसा करता हूँ. बराबर ना परी? डोक्यावर बसायचं. तू डोक्यावर चढायला लागली परी आता माझ्या. पण ठीक आहे बसूया. ब्लॉगिंग आणि हिला घेऊन चालणं म्हणजे खूप डिफिकल्ट टास्क आहे. येताना एक आलं तरी बेटर राहील फॅमिली मेंबरसाठी सांगतोय. लेट्स से. हा डोक्यावर बसू माझ्या डोक्यावर. 2 वर्षाची पण डोक्यावर बसली माझ्या. चला बसा डोक्यावर. 2 वर्षाची तू अजून झालेली पण नाहीये तरी माझी डोक्यावर बसायला लागली. हा बसा बसा डोक्यावर. चला डोक्यावर बसूया. हे असं. चला बसली डोक्यावर. कारण आवाज मी देणार नाही. हो हो. हेलो गाइस, हम आ चुके हैं ऊपर और हम और ज़्यादा ऊपर जा रहे हैं. बाय गाइस. वनकल. ये शुरू होते ही खत्म कर दिया इसने. छोटा ब्लॉग ये तो शुरू होते ही खत्म हो गया. माइक नहीं है तुमच्याकडे. इससे माइक ले लो क्योंकि इसका ब्लॉग तो खत्म हो चुका है. अभी हमारा ब्लॉग चालू करते हैं. यस. हेलो दोस्तों, आज हम मिलते हैं एक ब्लॉग में और इस तरह से हमारा ब्लॉग खत्म हो गया है. बाय बाय. बोल रहा है कि तुम्हें बोलना नहीं आता. अभी ये क्या बोलेगा देखते हैं क्या ही बोलेगा. हेलो गाइस, हम डाले हैं ऊपर. हाँ, आज हम बहुत ही ज़्यादा ऊपर आ चुके हैं और हमें बहुत ही ज़्यादा और ऊपर जाना होगा. ये दगड़ों में से क्यों चल रहे हो तुम? पत्थरों में से म्हणतात त्याला.
इट्स ओके। तुम माटी में से चलो ना, ये माटी में से चलो, बीच में से, मिट्टी दगड़ों में से। जब हम पत्थरों में से चलते हैं ना तो पैर ऐसे घसर जाता है, तो इसलिए माटी में से चलना चाहिए। फिसल जातं, फिसल घसर नाही. ऐसा ही कुछ होता है सर जी। किती लांब आहे अजून? आलं ना? हा चलो धन्यवाद. हा आहे ना, ठीक आहे मग. जेजुरीगड चढलोय जवळ आणि आता ते म्हणतायत की आलोय जवळ. बघू आता पुढे दिसते जरा सपाट काहीतरी. सपाट दिसतंय पूर्ण पण क्लाउड्स मध्ये ते खालचा एरिया तर काहीच दिसत नाही मला. आणि तुम्ही ही बघू बघा पोरगी कशी मस्त वरती बसली आहे. तुला काय वाटलं का गं? शकता. आम्ही पोरीला पण दाखवतो तुम्हाला. ती पोरगी ऑलरेडी दिसली. हा हे बघा ही पोरगी. हॅलो हो मग काहीच खतरनाक सांप. मैं तो बहुत डर चुका था. नहीं नहीं बहुत जा रहा है, उसको डिस्टर्ब मत करो. यहाँ पे सांप मिलना बहुत आम बात है. देखो काय नाही सांप है छोटा. हाँ बारका है. जाऊ दे काय नाही पाय नाही दिला. चलो त्याला आपण आता डिस्टर्ब काय करू नको. आपण आपलं गपचूप पुढे जाऊया. बॉटलच्या खाली जाऊन बसलाय तो. खतरनाक आहे भाई. कसला वळवळ करत होता. 2 सेकंद माईक त्याच्या हातात लगे नाही दिसला ना खाली. मी वरती बघत होतो ना कॅमेराकडे. पण माझं पण लक्ष नव्हतं. खतरनाक जबरदस्त होता तो. आता कॅमेरा छोटा दिसला असेल पण समोरून खूप दिसताना असा फार डरावना भयंकर होता. वाटला बाबा. आणि त्याला पाय कसे काय होते? तो पायावाला साप होता तो. हा त्याला पाय होते. तू जवळून केला का शूट त्याला? हो आता नाही एवढ्या कॅमेरात नाही दिसला. झूम करून केले तरी माझ्या शूज मध्ये तुला काय म्हणजे गेले तुला जाणवलं कसं शूजच्या इथून? नाही खाली दिसलं ना वळवळ करताना. अच्छा दिसलं का? ओके मला वाटलं पायाला नाही, टच नाही, झालं ते. नेमकं पायाच्या खाली दिसलो. ओय, घाबरलोच ना मी. हे बघ हा आता खरं घाबरला तुझ्या आवाजाला. त्याला वाटलं परत ते परत दिसलं वाटत तुला. एनिवेज पण खतरनाक. आयुष्यवर ना तुला टच आता नाही ठीक आहे झाला. आपण आता डोंगरांमध्ये आलो असतो म्हणल्यावर प्राणी कुमा तुला टच नाही झाला ना तो? नाही. प्राणी वगैरे दिसणारच आहेत. काय? अशा गोष्टींना आपण सामोरं जायचं. कोणाला मकडी? त्रास नाही द्यायचा. कोणत्याही प्राण्याला त्रास Oh नाही God. द्यायचा. जर वाटेने याला जात मकडी असतील तर त्यांना जाऊन द्यायचं. अजिबात डिस्टर्ब नाही करायचं. कारण आपण त्यांच्या एरियामध्ये आलो आहोत. सो कधीच कोणत्या प्राण्याला डिस्टर्ब करू नका. कोणताही प्राणी असू द्या. साप असू द्या किंवा वाघ असू द्या किंवा कोणताही प्राणी असू द्या. असू द्या मला पण डिस्टर्ब नका करू. एवढं कारण workout मी लय करून गरीब प्राणी आहे. कसं तरी वाटतंय. आणि आता मी परीला जरा चालवणार आहे खाली चालायचं परी. चलो जल्दी भागो. अभी तो प्लेन रोड है ना. अब एकदम सरळ भागो जल्दी चलो. ये अभी बघू आपण मम्मा पर्यंत कोण पोहोचते लवकर. रेस लावायची का? चलना लगाते यार. डर गए क्या तू? डर गए क्या छोटे फ्रँकलिन? ए हल्क स्पाइडरमैन. ए डिंग 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 पंप पपलिनो काय रे? कैपुचिना बार्बरीना लगाए क्या? इधर से चलो नीचे मत जाओ. हाँ 3 2 1 गो रन. मी जिंकणार मी. हळू कोण जीत गया? किती पण पळ मी जिंकणार आहे. नहीं, मी नहीं, जिंकणार नहीं, आहे. नहीं, नहीं, नहीं. कौन जीतने वाला है? यस कार्तिक तो जीत गया. यार कार्तिक तो भागने में बहुत तेज है यार. कैसे कार्तिक तो भाग बहुत लेते तेज हो है. इतना पर क्या ज्यादा? करी? तुम अपना जैकेट दे दो मुझे. तरी बहुत काय गर्मी करतेस हो बेटा? रही है. तू घाबरतोस काय सारखी? हा तिथे किती छान काय तिला आहे. म्हणलं घरी जायचं का नको म्हणतीये. घरी जायचं परी. झोपायला जायचं घरी. घरी जायचं की का? नको? नको. चला. अरे किती अजून दिसतच आहे. चला अंधेरा काय आपको बता काय काहीतरी घेऊन घ्या हातातलं. अरे काय Bag. पोरीचं 10 किलो वजन नाही 5 आणि- किलो वजन नाहीये. रेनकोट पोरगी आणि मी स्वतः. एवढं सगळं अरे, माझ्या दादा, हातात दिलंय उचल पप्पाने. मम्माला, पप्पाला उचल. काहीच वाटत नाही पप्पाला. एवढा 80 किलोचा माणूस चाललाय आणि 50 किलोला काय एवढं होते. वचललं तर बॅग पण नाही 10 किलोची. पोरगी 10 किलोची.
एवढं काय त्याला. होय अरे ग. पण चला आत्ता म्हणतात 2 मिनिटात येईल, 2 मिनिटं त्याला अर्धा तास झाला, अजून 2 मिनिटात आलंच नाही लोकेशन. ठीक आहे, होत असतं. कदाचित आम्ही स्लो चाललोय. नीचे देख के चलो भाई लोग, नाही तर काय खरं नाही. एखादा फुसकन येऊन बसन, फुस फुस फुस. आता दिसला तसा खतरनाक. माझी तुला फाटली होती बाबा. हो ना. मेने जंपीस की आईच्या गावात. मला वाटलं खतरनाक साप आला का. वरती गाड्या पण येतात वाटतं. 4 व्हीलर येऊ शकतात ना वरती. पण किती म्हणजे इट्स व्हेरी Problematic आहे. आपली प्रॉब्लेमॅटिक. गाडी तर आरामात चढेल. ओला. मला समोर एक मूर्ती दिसतीये कुमा, तुला दिसतीये? हो दिसते मला कोणतरी. थांब मी असं झूम म्हणजे? करून दाखवते. दिसली का? दिसली 1 सेकंदासाठी मला वाटलेलं भाई काहीतरी ओरिजिनलच काहीतरी थांबले तिथे. दिसली का? दिसली. हा. थांबा परत Finally असं एकदा वाटतं दाखवतेच. पोहोचतोय आपण. पण आय डोंट नो तिथे गेल्यावरच कळेल. थांबा आता परत आहे ना पुढे गेल्यावर दाखवते. भास मी मागे राहील. फायनली आम्ही पोहोचलो असं दिसतंय. तिथे मूर्ती दिसते ना, तिथूनच पायऱ्या चालू झाल्या. सो पोरांच्या त्रासानंतर, खूप सारे ट्रेक नंतर फायनली पोहोचलो. बारकी नाही कटाळत. कार्तिक तुला कसं वाटतंय वरती येऊन? पळा पळा पटकन. ए पळू नकोस, पडशील. हळूहळू पड़ बर का. चुके हैं लोकेशन पे. अभी लोकेशन पे पहुंच चुके हैं. अभी जाने का टाइम हो चुका है. बाय बाय गाइस. चलते इधर से ही चलते हैं. ओए, ऐसा अभी तो एक्सप्लोर करना है अभी तो Explore लोकेशन एक्सप्लोर करूयात. करना है फाइनली. की अभी तो एक्झॅक्टली सिर्फ कसं travel होऊ आहे शकतो. हे हा बेटा. नीलकंठेश्वर मंदिर. ओ बुबू. बाय द वे छान आहे वन डे ट्रेकसाठी. तुम्ही नक्की विजिट करू शकता. हा. चढायला थोडंसं जास्त चढ आहे. हो ना. डिस्टन्स कमी आहे पण चढ जास्त आहे. बाकी बघ ना, अजून हे दोन तलवारी. असं आणि एक त्रिशूळ आहे. सुरुवातीला असं आहे काहीच. ठीक आहे, मी आता बंद हा. करते. पुढे गेल्यानंतर परत बघूयात की आतमध्ये कसं आणि काय. आपको पीछे दिख रही है दोस्तों, आपको पीछे दिख रही है, वो भी ब्लॉगर लग रही है और वो कुछ बोल रही है और ये कुमार कैसे कॉपी कर रहा है उसको देखो. बताओ. हॅलो दोस्तों, अभी हम आ चुके हैं नीलकंठेश्वर मंदिर में. पायऱ्यांच्या इथे आलेलो आहे. आता इथून आम्हाला चढायचंय वरती. ती बघ. चल. येस येस, जिंकलो फायनली. जिंकलो परी. जिंकलो मन. जिंकलो मन. जिंकलो मन. बू कुठे बुबू? अरे बाप रे. कुठे बुबू? तिला कुठे बुबू दिसलं? अच्छा ते मोठं बुबू. थांबा तुम्हाला एकदा दाखवतेच. हे पहा मोठं बुबू. दिसलं का? दिसलं. चला वरती बरेच एलिफंट काय 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 दिसतं इथे. एनिवेज चला चढू द्या. इकडून आपण आलेलो आहे. हा रस्ता असा. त्या अशा मूर्त्या आहेत. तिथे काय बुबू दिसतं एक. आणि मला माहित नाही. आणि इकडे काय? इकडे बघ. इकडे काय? बघ. सिरियसली इकडे बघ. ओ इकडे बघ. व्हॉट इज दिस? हनुमानजी झोपलेले. अरे आपले Wow. हनुमानजी आहेत. जय नमस्कार करा. बजरंगबली. जय जय बजरंगबली. आणि जय बजरंगली बघून जरा एनर्जी हा, आल्यासारखं हे वाटायला बघा लागलं. आता कोणी. आपण खूप जोरात पळू शकतो. एलिफंट जय दिसतंय. बजरंगबली. आणि इकडे जे मी तुम्हाला लांबून दाखवले का ते ते आहेत. जय बजरंगबली. परिमन जय बजरंगबली. कोणतं मंदिर आहे हे? नीळकंठेश्वर. नीलकंठेश्वरी. Yes, नीलकंठ. वाजला. Yes. हे बघा वाजला परत हिचा मोटो. नवीन घेतलाय ना, बदलते मी त्याची रिंगटोन. रिंगटोन पहिली बदल. मला लई रिटिटिंग करायला लागली. नाहीतर मी फोडेल बरं का. फोटो चांगले आहेत म्हणून गप्प बसलोय. ठीक आहे चला चला मग ना फुटेल माझा फोन. मी बंद करते आता. हो का? बघा त्याला आवडलाय ते मोटोचा आवाज. अरे मोटोचा आवाज खूपच मोठो आहे. बंब. खूपच साऱ्या मूर्त्या तिथे. हो ना. क्या बात है. जस्ट वाव. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. ओ माय गॉड. हे काय काय असेल याच्या पाठीमागची स्टोरी? मला नाही माहिती. तुम्हाला माहिती? बापरे इकडे मागे पण मूर्त्या आहेत खूप साऱ्या. खूप साऱ्या मूर्त्या आहेत मागे.
अरे नाईस, अरे काहीतरी स्टोरी लाईन आहे इथली. छान स्टोरी लाईन आहे इथे कम्प्लिटली. आज घरी गेल्यावर युट्यूबला हा. महाराज नीलकंठेश्वरची नहुष. स्टोरी. हे काय दिसतो नहुष राजा इकडे ताबडतोब बघा. अजगर होऊन पृथ्वीवर इकडे पण परतला. complete तोंड माणसाचे पण बाकी मूर्ती शरीर आहे. अजगराचे. राजाला पश्चाताप झाला, त्यानंतर पांडवांच्या काळात त्याचा उद्धार झाला. काय 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 बघू. हा, तर तुम्हाला वाचायचं असेल तर ते पॉज करा. नहुष ही कुरुवंशांचा पराक्रमी राजा होता. एकदा इंद्र दरबारामध्ये दुर्वास ऋषींचा अपमान झाला, त्यामुळे त्यांनी इंद्राला शाप दिला. शापामुळे इंद्र शक्तिहीन व बलहीन झाला. त्याचा औचित्य साधून राजा नहुषाने स्वर्गावरती आक्रमण केले व इंद्राचा पराभव केला. स्वर्गाचा अधिपती झाल्यानंतर इंद्राची राणी शशी आपली पत्नी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. शशीने नकार दिला, त्यामुळे तो तिला त्रास देऊ लागला. शशी सप्तऋषीकडे गेली. त्यांनी तिला सांगितले, नहुष राजाला सांग तू सप्तऋषींची पालखीत बसून जाशील, तेव्हाच तुझा पती म्हणून स्वीकार करेन. त्याप्रमाणे नहुष राजा सप्तऋषींच्या पालखीत बसून, सप्तऋषी वृद्ध असल्यामुळे त्यांना भरभर चालता येणार, त्याने रागात अगस्त्य ऋषींना पुढे जाऊन लाथ बघ, मारली पुढे व जाऊन भरभर चढ. चालण्यास सांगितले. त्यामुळे सर्व ऋषी चिडले व राजाला पालखीतून खाली पाडले. शाप दिला, तो ताबडतोब अजगर होऊ शकतो. तो नहुष राजा ताबडतोब अजगर होऊन पृथ्वीवर पडला. अच्छा, तोंड माणसाचे व बाकी शरीर अजगराचे. राजाला पश्चाताप झाला, त्यानंतर पांडवांच्या काळात त्याचा उद्धार झाला. तोच हा नहुष राजा. तोंड माणसाचे आणि पण शरीर कशामुळे अजगराचे. कशामुळे श्राप दिला? आत्ताच मी वाचलं नाही पुढे. हा, वाचलं, मग थोडक्यात ऐकायचं होतं मला. ठीक आहे, चालतंय. एनिवेज बघा तुम्ही तो हे परत. ना खूप रिपीट फार सुंदर I दिसतं. mean, माकडं पण आहे तिकडे. स्केरी वाटत आहे. ते बघ, खूप- इकडे पण खूप आहेत जवळून. काय काय परी वाटतं तिकडे? तुला, या मूर्त्या इथेच बनवल्या असतील की खालून आणल्या असतील वाहून? मला वाटतंय Monkeys. इथेच बनवल्या असतील, या माती वगैरे रॉ मटेरियल आणून इथे बनवले असतील. मंकीज. मंकीज. तुझी भाऊकी इथं काय करते? माझी भावकी तसं सगळी सुद्धा काय करणार. मी जर कामानिमित्त पुण्यात आलो होतो ना, म्हणून भावकी इकडेच राहिली. जरा भेटायला आलो. कधी कधी गावाला यावं माणसाने, म्हणून भावकीला भेटायला आलो. अच्छा, हा, मी या मूर्त्यांबद्दल नाही बोलत आहे. नाही मला कळलं. हे मला मागं खरं दिसतंय का? बोलतेस. यांच्याबद्दल बोलते. गेलं ते गेलं. दादा हळू बरं का, मंकी घेऊन जाईल तुला. हे पहा मूर्ती मंकीज बघा. तुला नाही काय करत. नाही घाबरवतेस तू त्याला. बापरे, इथे आय मीन फार खोल दिसतंय इथे. खूप खोल आहे, पण आपल्याला काहीच दिसत नाहीये. पलीकडचं अक्षरशः काही दिसत नाहीये आणि मला असं वाटतं की खूप म्हणजे खूपच खोल आहे हे. बापरे. आणि बहुतेक त्याच्यामुळेच हे असं लावलंय, जेणेकरून पलीकडं कोणी जाणार नाही. आता या सगळ्या मूर्त्या जवळ जाऊन बघायच्यात झालं तर हे तिकडे का चाललेस तू? त्याला अशा घाबरवतेस. पद्धतीने आहेत. राजांचा दरबार आहे तो. नहुष राजांना श्राप दिला होता, त्याच्यामुळे तो दरबारात आहे. बापरे किती खोल बापरे, आहे मी ना. खरेखुरी दिसतच नाही घाबरले रे. आपल्याला तू काय काय. किती बोललास? आपण कुठे आलो? ढगात आलो आपण. Oh God. तुला दिसतं का नाही इकडे? जे तुला पण दाखवतो. म्हणजे मस्त आहे इकडे. हे कंटेश्वर. मला असं वाटलं की इथे आय मीन हे मी एक्सपेक्ट केलं बघ खाली. होतं. आपण ढगात आलो पूर्ण वर. कुमा, मी एक्सपेक्ट केलं आता होतं खाली की कसं जायचं घरी? यार हा ऐकतच नाही हा, माझं. sorry, कसं sorry, sorry. कम्युनिकेशन बाहेर तिथं पडलोय आणि आता इकडे चाललोय. इकडे मेन मंदिर आहे माझ्या मते. इथे पण छान छान मूर्त्या आहेत. खूपच सुंदर मूर्त्या आहेत तिथे. शेर पण आहे वाटतं इथे. शेर आहे आपले. हे बघ, नवनाथ गणपती आहे तिथे, बाप्पा नवनाथ. आहेत. आणि नमस्कार कर देवबापांना. नवनाथ आहेत. हे बघ, अरे वा, देवनाथ, किती छान. सरपटीनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, मच्छिंद्रनाथ, वा. जयेंद्रनाथ, गणेशनाथ, भरतरीनाथ. छानच आवडलं मला हे. सुंदर मूर्त्या आहेत. चला इकडे पण भरपूर मूर्त्या आहेत. हे बाप्पा. चला, पुढे जाऊन बघूयात. अरे बाप, इकडे तर बघा. वाव, किती छान देवी Nice. बाप्पाच्या मूर्ती. वाव, देवीची किती छान छान. मूर्ती आहे. दादा, क्लायमेट किती छान आहेत थोडासा मूर्त्या. आय मीन लाईट्स कमी पडते, त्यामुळे तेवढं स्पष्ट नाही दिसत आहे. 1x मध्ये Anyways, काढा, तुम्ही 1x बघा. मध्ये. ठीक आहे. हे सगळे बाजूला छोट्या छोट्या मूर्त्या आहेत अजूनच. आता आपण चाललो आहोत इकडे. हो. आणि हे आपले आहे भोलेनाथ. दिसले का तुम्हाला दे भोलेनाथ? बाप्पा. थांबा, मी दाखवतेस. दे बाप्पा. काय दे कमी बाप्पा, झाली? किती दे बाप्पा. हे बघ, छत्रपती शिवाजी ओके, महाराज. आता मी कार्तिकला पाणी देते. महाराज. काय कमी झाली सांग मला. म्हणजे अच्छा, एनर्जी कमी झाली तुझी. ओके, देते. चला चला लवकर चला, येताना आपण एक्सप्लोर करूया. आय एम डुईंग.
किती छान धुकं येते बघ ना. आभाळात आलो आपण. किती छान धुकं येते ना. हो. येस 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 येस. ओ वा. ये बाप्पा. जस्ट वा. हे बघा हे बघा हे बघा. जरा पाणी प्या. तो आय थिंक चुकीच्या ठिकाणी कॅमेरा पकडलाय. कॅमेराच्या इथेच हात पकडलाय. दुसऱ्या साईडने पकडायला पाहिजे. नाही नाही ओके. चलो ऊपर चलते हैं मंदिर के पास. बघितलं छान आहे मूर्ती मस्त एकदम. आय एम शुअर हे इथेच बनलंय. आता मला खात्री पटली एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बघून मला खात्री पटली की इथे मूर्ती बनवण्याचं रॉ मटेरियल आणलं आणि मूर्त्या इथे बनवल्या. का तुला काय वाटतं? मला वाटतं मूर्त्या ऑलरेडी बनवून आणल्यात आणि इथे कशा आणल्या असतील? ऑलरेडी रोड होता इथे चांगला आणि खूप छान पाणी पण इथे. वाव का? शिवलिंग पण किती छान हो आहे. हो हो वाव. हे खूप बघ. सुंदर आहे. हे तर आय मीन खूप नॅचरल पाणी वाटतंय. हे बघ. आता परी पाव करा. आणि हे क्या बात आहे. पायऱ्या चढा. चला पायऱ्या आता. हा तिच्यात आंब्या बघ परी. आंब्या ते बघ. आंब्या मोठा आंब्या. हो, किती मोठा आंब्या. हा छान आहे ना. चला चला आंब्याकडे जाऊ आपण. हात धर. फायनली कडे आलोय. फायनली किती फायनली खूप वेळा फायनली करून फायनली आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आलोय. आर यू शुअर की हे फायनल आहे? येस आय एम शुअर अबाउट इट. बघूया चला लेट्स वरती गो. जाऊ. चलो. खूप जास्त पायऱ्याने चढल्यानंतर हे प्रवेशद्वार सुखाचं असं प्रवेशद्वार दिसलेलं आहे. आणि चलो लेट्स एक्सप्लोर द लोकेशन. अच्छा. आणि किती कसं वाटतंय? अमोल इंदलकर. अच्छा.